वेलकम टू द ब्लॉग गाइस टू गायकवाड इंडिया। हा मी फर्स्ट ब्लॉग आहे माझा। आज नांदेडून दादरला चैत्य मिलकडे जाणार आहे आणि तुम्हाला दादरचं पूर्ण वातावरण आझाद मैदान सगळं तुम्हाला शेअर करणार आहे। सो पुढे बघूया आपण कुठे कुठे जाणार आणि ब्लॉग में आ जाओ मेरे। आम्ही चालू दादर चौपाटी। पुढे काय काय होतं तुम्हाला लगेच सांगू। सर्वांनी मास्क लावूनच फिरायचं, येडे चाले करो येडे चाळे करायचे नाही। दादर पहुंचने के बाद बताइए अभी अगला स्टेशन है गोरेगाव। सगळ्यांनी मास्क घातला, सगळ्यांनी महाग मास्क घातलाय, पण मी 5 वर मास्क घातलाय तर काही इश्यू नाही, आवाज येत नाही म्हणून मी काढलोय। झाले 12:50। आता आम्ही दादाला किती वाजता पोहोचू, काय करणार आहे, काय कंबर दुखायचं, याचं कंबर दुखा लागलं आणि हे हसा लागलं बरं आणि मी इकडं मास्क घातला। आमची राम मंदिर स्टेशनवर थांबली आहे, तर पुढे दादरला जाईल। दादाला गेल्यावर तुम्हाला सांगू। आम्ही बाबासाहेब पुळे आणि हे विजय गायकवाड माझ्या चॅनल आधी दादरला जात आहे। त्याच्या पुढं काहीतरी बोला। ते दादरला चाललो आहे, चैत्यभूमीला चाललो आहे। चैत्यभूमीला आता काहीतरी बंद आहे का चालू आहे, तिकडे जाऊनच कळेल आपल्याला। आम्ही दादरसाठी रवाना होत आहे। कुठं आलं पॅन्ट्रा 4 स्टेशन कंटाळा आलं आहे। कधी दादर ते काय माहिती असणार, त्या चांगलं मी प्लेनने गेलो असतो। किती मिनटात पोचतो, काय होत आहे स्टेशन बघत राहू। पुढे खूप धमाल मस्ती हे सगळं होणार आहे। कोण तर आलं आमचे 2 किडे इथे आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या। हे आकाश गायकवाड, आशिष बॉडी बिल्डर आहे, जिमला जाते। When the walls are breaking down, when we falling with our head on the ground. दादर इकडे सर्वांनी मास्क लावायचं आहे। मास्क लावल्याशिवाय पुढे फिरायचं नाही। गाईस कोरोनाचा काळ आहे, सगळ्यांनी मास्क घाला। 500 रुपये दंड आहे। तर चला तुम्हाला दाखवतो पुढे दादर दीक्षाभूमी। आम्ही आता जस्ट आता पोहोचलो। अरे रस्ता कुठे चालले आम्ही रस्ता चुकलोय गाईस। हे बघा हे पडतंय, हे बघा पडते ते एवढं मध्ये सगळं मार्केट आहे। दादरचं मार्केट, BMCची गाडी, दीक्षाभूमी दादर। हे लाल बस आहे, पहिल्यांदा बघितलं गावात। हे बस कोणतं काय माहिती, पहिल्यांदा बघायला लागलो गाईस। दादर कबूतर खाना। हे पोरं मागे राहायला लागलेत, आम्ही पुढे चाललो। अध्यक्ष टाका मारला होता। हे फुल कबूतर खाना है गाइस। अरे हम लोग यहाँ पे जैसे कि आप लोग देख सकते हैं कबूतर खाना है। आप कबूतर खाना है तो बोल दो, लाइक लाएंगे 2-3 मिलके लाइक करो, फॉलो करो। आता कबूतर खाण्याच्या पुढे चाललोय। आता बघूया चैत्यभूमीला आम्ही चाललोय। आझाद मैदान, त्या खूप मोठं मैदान आझाद मैदान। तुम्हाला त्या मैदानाचं पूर्ण दृश्य दाखवू, A to Z तुम्हाला सगळं काही सांगू। त्याचं नाव आझाद मैदान आहे आणि त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे मोठ्या संख्येने भाषण द्यायचे आणि तो तुम्हाला मैदान मी आज दाखवणार आहे। आम्ही जरा पुढे चाललोय। हाय गाईस, आता आम्ही चैत्यभूमीला आता पोहोचलोय। आता पुढे चाललोय। पुढे सांगू काय काय होणार आहे, काय नाही। सर्वांनी मास्क लावल्याशिवाय मास्क घाला गाईस। पुढे चाललोय। बघू किती वेळमध्ये आपला मंजिल येत आहे। आम्ही रस्ता इकडे भटका लागलोय। बघू कुठे चाललंय आता, मला तर काय माहिती नाही। मी गावचा माणूस आहे बाबा, मुंबईमध्ये आलो। मुंबईचा येडा किडा आहे विजय गायकवाड। कारण त्याला काय
भेटत नाही जेवायला ते आम्हाला रँकी भेटते. कावळा हाकलं काय? कावळा हाकलं काय? त्याचं बनायला पाहिजे. हा आणि बघा इथं महानगर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब हाय गाईस. आम्ही आता दीपक कोळे, विजय गायकवाड. आता आम्ही मला नाही दोन मिनिटं थांब की रे. काय करून राहिला? गाड्यामधले घ्यायचं होतं. आता नंतर बघू की. आपण अजून आझाद मैदानाला पोहोचलो नाही. जैसे कि आप लोग देख सकते हैं यहाँ पे कुछ सामान मिल रहा है जिससे ऐसा लग रहा है मुझे हमारा बाबा साहब और ए भाई अंकुश, साथ में चलो ना. वो दोनों किधर गए? लोक आहेत. सर्वांनी व्यवस्थित रांगेत चालावा. कुणीही काही गडबड करू नका. या दर्शन घेतात. हे काय कसं हा विजय हा जे माझे बंधू बांधवानं आपण दादरला आलेलो आहोत. सर्वांनी मास वगैरे लावून बाबाचे दर्शन करायला आलात. सर्वांनी सहभागी व्हायचं. तिथे चैत्यभूमीला आलोत. सर्वांनी आपली आपली काळजी घ्यायची आणि पोलिसाला सहकार्य करायचं. त्यासाठी लाईन आहे तर आम्ही प्रसाद घ्यायला लागलो. लाईन में एक एक जय भीम जय भीम जय भीम जय भीम सर्वांना जय भीम. जय भीम जय खूप चांगलं काम करणार. आम्ही भोजन घ्यायला आम्ही जेवण घेते घ्या. तिथे आमचे दादा भाऊ भोजन वाटप करायला लागलं. या इकडे काय आम्ही आता जरा काहीतरी जेवण आणि आता ते खावत आहे. पण इतकी लागेल काय माहिती नाही. मी जेवतो भाऊ, मला भूक लागते. गाईस आमचे मित्र सगळ्याला भूक लागली आहेत. बघा इथे आमचे दादा अंकुश पप्पा आशिष भाऊ हे सगळ्याला सर्व लांबून आलेले आहेत. म्हणून सर्व आता इथं भोजन करताय. भोजन करून आम्ही तिकडे पाणी प्यायला जाऊ. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर सांगू पुढचं काय. ओके कॅमेरा भाई इकडे दे ना. हां गाईज आय एम बॅक अगेन. मित्रांनो, जय भीम सर्वांना. सर्वांना आम्ही मानाचा आता जेवण वगैरे घेतलंय. तिकडे बघा आता आम्ही जेवण भेटलं, आम्ही जेवलो वगैरे. तुम्हाला ते सीन दाखवलंय. इकडे आता याच्या पुढे बघू. आता आम्हाला कुठे जायला रस्ता भेटतोय. बघा. आम्हाला फिरायचं आहे. आम्ही त्या ठिकाणी जातो. खाना हो गया.
आता आम्ही चौपाटीला झालं मस्त मस्त जेवलं आता. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही आता सध्या कुठे कुठे जातात. आणि guys- हे आमचं शिवाजी पार्क आहे आझाद मैदानमध्ये. आझाद मैदान पूर्ण गेल्या वर्षी आलतो, त्याच्या गेल्या वर्षी आलतो. हर टायमाला खूप लोक होते, पण आता या करोना टाईममध्ये कोणच नाही आहे. जास्त लोकांना अलाउड पण नाही आहे आणि काही लोक घाबरून सुद्धा आले नाही आहे. आता या वारचीने बघून घ्या तुम्ही. पण आम्ही कसं दरवर्षी येतो, तर आम्हाला आम्ही पण यावर्षी पण आलो आहे. कसं किती पण लॉकडाऊन असू द्या, काय पण असू द्या, चाललो आपण आता. किती पण लॉकडाऊन असू द्या, किती पण कोरोना असू द्या, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला आम्ही दरवर्षी येतो. त्याचा आणि त्यांचे दुःखाचा दर्शन दिवस आहे. आम्ही सगळे आलो. हे दीपक कोळे सतत आणि आमचे अंकुश सोने, आशिष भाई, हे आकाश गायकवाड माझे बंधू आणि हे त्यांचा मित्र. यांचे मित्र. आम्ही समुद्राकडे जाऊ, मस्त थंड थंड वारा येते तिकडे. तुम्ही पण या. बिस्लेरी बॉटल आहे आम्ही संपून टाकलं. भेटला तर आम्ही 2 रुपये नाही 20 रुपये 20 रुपये देऊन आम्ही घेतले बॉटल. आम्हाला काय काय करायचं इकडे आमच्यासाठी व्यवस्था नाही केलाय पाणीसाठी केला तर आम्हाला माहिती आहे ना कुठे आहे. बघू. इकडे या असं चौपाटे तिकडे धोनी लेप पोरगा आली ते 5 स्टार झाले क्रिकेटर इकडे प्रॅक्टिस करला आहे. तर आम्ही इकडे तुम्हाला बघायला कुठे आला आहे. दीपक लोक खूप जमलेले आहेत आजूबाजू बघू शकता किती. तुमचे आपल्याला चला आता आम्ही समुद्राकडे चाललोय. दादर चौपाटी त्या थेट म्हणजे 2-3 मिनिटात लांब आहे. दादर चौपाटी आम्ही चौपाटीत पोहोचणार आहे आणि तिकडे जरा फोटो वगैरे शूट करू. आता आम्ही आलो शिवाजी पुतळ्यापर्यंत. शिवाजी पुतळापर्यंत आलो. महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राची शान. जेव्हा इकडे बसून आपले विजय दादा काय रे गाईस आता आम्ही चैत्यभूमीच्या दर्शनाला चाललो पर्यंत आलेलो आहे. आणि आता आम्ही- दादर चौपाटी 2-3 मिनिटं दूर आहे. आम्ही तिकडे आता पोहोचतो आणि तिकडे तुम्हाला दाखवतो. से पोलीस काय व्हिडिओ करतोय तिथे आम्ही सगळ्या आम्ही चालत आहे. महानगरपालिका आंबेडकर कार्यकर्ते विजय गायकवाड उपाध्यक्ष तिथे आमचे बाबा आहे. 1000 जे बी मित्र आम्ही समुद्रापाशी आलेलो. पुढे समुद्र चाललंय आम्ही समुद्रात. आता आम्ही जिकडं जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे विचार केला तर ते जागा आता आली. दादर चौपाटीला मी आता पोहोचलो. खूप थंड थंड वारा खूप यायला लागलं इकडं. मस्त वाटायला एकंदरीत खूप चांगलं वाटायला लागलं. तुम्हाला 2 मिनटं 2 सेकंदात तुम्हाला नदी किनारा समुद्राचा किनारा दिसेल. आज त्या किनाऱ्यावर जाऊन आम्ही थोडंसं पोहणार आहोत. बहीण आहे ना, बहीण आहे ना की जाऊन आलो ना मी. दादर चौपाटी या इकडे पुढे दीपक कोळे येत आहे. चौपाटी किनारा खूप गारगार वारा आणि खूप छान दृश्य इकडे. आणि दीपक कोळे अशी आम्ही सगळ्या इकडे मस्त होता. तेव्हा पोरं तुम्हाला पोहता खूप 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 मजा यायला लागली. खूप भारी वाटायला, खूप बरं वाटायला लागलं. जाम भारी. Nothing like I thought it'd be. Nothing like you put. Nothing like I thought it'd be. चिकन रहे या मटन रहे, इसको खाने के बाद थुकता जरूर है सर, लेकिन ये जरूरी है. मैदान आझाद मैदान चैत्यभूमी सगळं खाऊन वगैरे आम्ही सगळं ए टू झेड फिरलो. आता वेळ झाली आता घरी जाण्याची. तर मी आता हा ब्लॉग इकडे एंड करतो आणि तुम्हाला पण नेक्स्ट टायमाला मी दुसऱ्याकडे फिरायला जाईन. गायकवाड दुसऱ्याकडे मी फिरायला जाईन ते ठिकाणी तुम्हाला सगळं ए टू झेड दाखवेन आणि आमचे दीपक कोळे सोबत असं मार्गदर्शन
आणि तुम्हाला तर आवाज क्लिअर वगैरे येत नसेल तर नेक्स्ट टाइम माईक वापरणार आहे. एवढंच होतं. दादरला खूप मजा आली. तुम्ही पण इकडे या. तुम्हाला ॲड्रेस जे जे आहे तुम्हाला कळत असेल कसं कसं यायचं आहे, कुठे जायचं आहे. आणि कबूतर खाणं वगैरे सगळं काय विसरू नका. सो जय भीम.